ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि अलौकिक मानल्या जाणाऱ्या माऊलींच्या पादुकांचं नीरास्नान संपन्न झालंय। ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा अखंड जयघोषानं नीरा नदीचा दत्तघाट संपूर्णपणे दुमदुमून गेला होता। भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा अद्वितीय संगम इथं पाहायला मिळाला। काय सांगू वारीचे सुख, धन्य झाले डोळे, विटली बुक। वारकऱ्यांच्या आयुष्यातला आता खरं तर सोन्याचा दिवस आहे। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना या ठिकाणी पवित्र शाही स्नान सोहळा संपन्न होतोय। हे दृश्य आपण पाहतोय। तशा प्रकारे हा क्षण आपल्या नजरेत कैद करण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी नीरा नदीचा दत्तघाट या ठिकाणी ओसांडून वाहतोय। पालखी सोहळ्याचं या ठिकाणी आगमन झालंय आणि या ठिकाणी शाही सोहळा आता संपन्न होतोय। हे दृश्य आपण पाहतोय। खरं तर हा सगळा सोहळा अनुभवण्यासाठी पुणे आणि साताऱ्याच्या वेशीवर वाहणाऱ्या नीरा नदीच्या साक्षीनं हजारो वारकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे करत माऊलींच्या पादुकांचा शाही सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। हे दृश्य आपण पाहतोय। माऊलींच्या पादुका या ठिकाणी खरं तर नीरा नदीच्या या पवित्र घाटावरती आणण्यात आल्यात आणि या ठिकाणी त्यांना शाही स्नान या ठिकाणी संपन्न होतोय। भौगोलिकदृष्ट्या नीरा नदी पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांची सीमा आहे, पण वारीच्या वाटेवर हा केवळ एक पाण्याचा प्रवाह नाही तर माऊलींच्या प्रवासातील अत्यंत भावनिक टप्पा आहे। पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन हा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये दाखल होतो, पण त्याच्या अगोदर या ठिकाणी पवित्र असं नीरा स्नान या ठिकाणी संपन्न होत असतं। रथातून माऊलींच्या मुख्य पादुका चलपादुका अत्यंत आदरानं आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात या ठिकाणी दत्तघाटावर आणल्या गेल्या आणि त्यानंतर हा जो काही परंपरा शेकडो वर्षांची परंपरा या नीरा स्नानाला तो सोहळा या ठिकाणी सुरू झालेला पाहायला मिळतो। पंचामृतानं माऊलींच्या पादुकांना या ठिकाणी स्नान घातलं जात आहे। माऊली माऊली तुकारामचा गजर, ज्ञानोबा तुकारामचा गजर या संपूर्ण या ठिकाणी गुंजताना आपल्याला पाहायला मिळतो। हे दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी नीरा नदीचं पवित्र पाणी आणि ती नीरा माऊलींच्या पादुकांना या ठिकाणी स्नान घातलं जातं आणि म्हणून नीरा नदी ही पवित्र मानली जाते। आणि याच ठिकाणी हा नीरा नदीच्या पवित्र तीरावरती दत्तघाटाजवळ माऊलींच्या पादुकांचा शाही स्नान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। शेकडो वर्षांची परंपरा आजही तितक्याच मनोभावे या ठिकाणी जपलेली पाहायला मिळते। शिस्त आणि भक्ती आणि शक्तीचा एक सोहळा या ठिकाणी उपभोगताना सर्व वारकरी आपल्या नजरेने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, नीरा।